ही आहे यातली आपण ही गाडी घेऊया आपली शाईन हिला 2 दिवस बाय करूया. हे आपले डॉक्टर भेटले जाताना सकाळ पाहिजे डॉक्टरांसंग 2 मिनटं बोलून आपण ट्रेनच्या प्रवासाला स्टार्ट करूया. मुंबईसाठी निघालेलो, मीटिंग होती माझी, त्यामुळे 2 दिवस तिकडेच जाणार होतो. ट्रेनचा हा शेड्यूल होता ते सांगत होते. मग तिथून पुढं आम्ही डायरेक्ट मिरजेला गेलो. मिरज जंक्शनचं हा लोकेशन आहे. तिथून मिरज जंक्शन हे आहे. स्लीपरचं आपण बुकिंग होतं आणि हे मिरजचं मेन जे आपल्या ट्रेन येऊन थांबतात सगळे रिपेरी वगैरे हे इथं होतं मिरजमध्ये. हे मिरज स्टेशन आहे मेन जे रिपेरी होतात ते आहे. असंच निवांत स्लीपर बुक केलेलं त्यामुळे निवांत बसलेलो बाहेरचा व्ह्यू बघत भारी वाटलं तर. आणि हे आपलं आपण किर्लोस्करवाडीमध्ये आलेलो. किर्लोस्करवाडी हे एक स्टेशन आहे. डॉगीभाई एक आलेला असा हळूचमधनं पळत. ही आपली सह्याद्रीची रांग. पुण्याला जाताना ही सह्याद्रीची रांग लागते. बघायला भारी वाटतं एकदम. थोडं भूक लागलेली म्हणून थोडं वडापाव घेतलेलो. 30 रुपयाला 2 वडे मिळाले आपल्याला खायला. तिथून मग पुणे स्टेशनला गेल्यावर जरा कोल्ड्रिंक्स काहीतरी घ्यावं म्हणलं. कोल्ड्रिंक्स घ्या. आणि ट्रेनमध्ये हे असे कलाकार आलेले. त्यांनी आपलं पत्र्याच्या पहिला पत्र असतात कधी त्यांना ते वाजवत होते. भारी वाजवत होते सॉन्ग. आणि त्यांना मी थोडं माझ्या खिशातले 10 रुपये काढून दिले आपले. भारी वाजवत होते त्यांनी पण. थोडं बघून भारी वाटलं आपल्याला ते. आणि हे आम्ही खंडाळ्यात आलेलो. खंडाळ्याचं हे दृश्य होतं. केवढ्या लांब घर आहे बघा ते. कसं बांधलं असेल बघा. मस्त वाटत होतं ते सगळं. आणि मी पहिल्यांदा वंदे भारत ट्रेन बघणार होतो आणि माझ्यासमोर वंदे भारत ट्रेन आली. थोडी हळू जात होती कारण ती क्रॉसिंग असल्यामुळे ते हळू जात होते. मस्त दिसायला भारी आहे. पूर्ण व्हाईटमध्ये आहे आणि आतलं स्ट्रक्चर पण दिसायला भारी होतं. एक नंबर दिसायची. पण नंतर फास्ट जायला लागली ती पण. आता गँग भेटले साहेब आहे ते मित्र आहे आपले. अजून 2 जण बाहेर गेले ते. ह्या मुंबई लोकलला अशी गर्दी असते की आपण धाडस पण होत नाही आपलं त्यांच्यामध्ये जाऊन आपण ट्रेन पकडावं. त्यामुळं भीतीच वाटली ते आजार. त्यामुळं आम्ही पहिली ट्रेन सोडली. आम्ही दुसरी ट्रेन पकडलेली ही. यामध्ये आम्हाला बसायला मिळालं थोडंफार. आमच्या मीटिंगचं लोकेशन विलेपार्लेला होतं त्यामुळे आम्ही विलेपार्ले स्टेशनला आलेलो. स्टेशनपासून हॉटेल जवळ असल्यामुळं आम्ही आमची सगळी पुणे टीम आणि आम्ही चालत चाललेलो तिकडे जायला. आणि हा असा व्ह्यू होता सगळा इकडचा. आणि मुंबई आहे आपली, त्यात काय वादच नाही. आणि हे आम्ही हॉटेलमध्ये एंट्री करत होतो आणि हा हॉटेलचा व्ह्यू आहे असा. हा थोडाफार चांगला होता व्ह्यू. थोडं जरा इथं आमचं एंट्री वगैरे चेक इन वगैरे होत होतं. चेकिंगची थोडी प्रोसेस चालू आहे. आणि ह्यो मामा एवढं काय विचारत होतं आम्हाला. त्याला काय कळत नव्हतं काय करावलं काय. जसं काय आमचं आधार कार्ड काढल्या का सगळं विचारत होतं. आणि आम्ही रूममध्ये आलो आणि हा आमचा रूमचा व्ह्यू होता. आणि भारी होती रूम. म्हणजे एवढी पण काय अशी हे नाही, चांगली होती रूम. हे आपण सकाळी बघूया. आता रात्रीच काय दिसणार नाही ते. सकाळी बघूया व्ह्यू. आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.